दिवसभर तुमचा रिलॅक्स डे असणार आहे आणि तुम्ही जर असं म्हटलं की काहीतरी मी जाऊन येतो कुठेतरी, असं नहीं करायचं. आपको पूरा आज का डे पूरा रिलैक्स रखना है. ठीक है. इसको सहस्रार चक्र को हमने एक्टिवेट किया है. ठीक है. चलो उठून बसायचे. अलग डाव्या कुशीवरून उठून बसायचे. तो हमने इसको पहले ही पुराना टी शर्ट पहनाया है, इसको यहाँ पर करो. अब ये सारे हम लोग सर गर्दन ये पूरा हम लोग क्या करेंगे, अभी इसी ऑयल से मसाज होगा इनका. फिर कान में रुई डालेंगे. तो यहाँ से स्टार्ट करेंगे. डोळे बंद करायचे सर. आता इथे जे मध्यभाग आहे, कोणतीही घाई करायची नाही मसाज करताना. सर डोळ्यात तेल जात असेल तर सांगा, कपड्याने पुसून घ्या. फक्त फोरहेड पार्ट. काल आपण पूर्ण चेहऱ्याचं केलेलं होतं. त्याकडे गळ्याचे मानेचे पूर्ण मसाले पाहिजे, मागचा भाग. पूर्ण जवळजवळ अर्धा ते 40 मिनिटापर्यंत. मसाज सगळ्यांनी करून पाहिजे. प्रत्येक हात पुसायसाठी कपडा वापरायचा. याच्यानंतरचा मसाज तुम्ही सगळ्यांनी पूर्ण ट्रीटमेंट तुम्ही द्यायची. आता मी इथे बघणार आहे फक्त. ठीक आहे. यांना ट्रीटमेंट द्यायची आहे. 3-3, 4-4 लोक मिळून गडबड अजिबात करायची नाही. एकदम शांत. लोक शांत झाला असं याच्यावर नाही बोलायचं. नाही त्याच्यामुळे शांत हळू बोलायचं, हळू बोलायचं. पश्चात करून हेड मसाज, कपाळ, फोरहेड आणि मागचा पोर्शन जास्त, आणि कानामध्ये रुई टाकायची. 10 ते 12 मिनिटं हा मसाज आपल्याला. रुई म्हणजे हिंदी आणि मराठी. म्युझिकचा फोन कोणाचा होता देऊन टाका. म्युझिकचा फोन नको. घ्या माझा नेटचा फोन देत मॅडम. हे देते ना माझी. एक मिनिट मी हे टाकू का? तिकडे कोणाचा फोन आहे तो घ्या असं माझं म्हणणं. लिंक टाकू का? हो हो. हा फोन कोणाचा घ्या. बरं मला मॅम कोणत्या ग्रुपवर टाकू? हॅलो मॅम. WhatsApp फोन चालेल. सुजित जाना करा चेंज करायला गेला.
काला तेल टाकायचं का? नाही, ते कर्णपुरण म्हणतो ते नंतर याच्यात कर्णपुरण ते वेगळं आहे, शिजत घालायचं. हा एक शिरोधा करायचं, आपण हेड मसाला वगैरे असं ऑइल वगैरे हां, मसाला हां. करतो. आता ठीक आहे, टाकता येतं, कुठलं तेल? पण खोबरं तेल ते- टाकतो. ते खोबऱ्याचं सगळ्यात चांगलं आहे, अँटी असतं. हो. कपाळाचं ते पुसण्याचं डोळ्यात नाही झालं पाहिजे ते. चला आता कोण कोण आहे इथे, इकडे तीन इकडे तीन. हेड मसाज करायचं. नहीं, आता पूर्ण ट्रीटमेंट द्यायची. ये बंद है, अभी नीचे करो उसको तो चालू होगा, ठीक है ना? हाँ, ये चालू होगा, ऊपर बंद है. हाँ, अभी क्या करेंगे, गरम तेल पहले डालेंगे. क्या गरम तेल है? कितना गरम है तेल, कितना गरम है? हाँ, आँख के ऊपर रखो. वेरी गुड. आता का बरं डोळ्यांना शांत केलं आपण? इथे गरम तेल फिरतंय, डोळ्यांना शांत केलेले, डोळ्याच्या ज्या टिश्यू आहेत, नर्वस टिश्यू, त्यांना थंड केले आपण. हे ठेवल्या ठेवल्यास पेशंट एकदम रिलॅक्स होतो. किती सगळ्यांना बघा टेम्परेचर. तर तुम्ही देतायत आता ही ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये पाणी की ऑइल? त्याच्यामध्ये नाही, हे पाणी, थंड पाणी, काकडीचा रस लावू शकता. या सगळे मी बाजूला होते, तुम्ही बघा सगळेजण. या इकडे या, ये गायत्री. जेव्हा तुम्ही तुमचं सेंटर टाकाल तो शुरू में पहले दिन आपके पास कोई मशीन नहीं होगा, ये आपको मैन्युअली करना पड़ेगा. ये शुरू से मैन्युअली करते आ रहे हैं, ये मैन्युअली करवाओ पहले. हाँ, अभी मैंने जो किया उसको मैन्युअल बोलते हैं. अभी अलग अलग मशीन आए हैं, वो टेम्परेचर मेंटेन है और उसमें थोड़े तेल में ही काम हो जाता है, वो सर्कुलेट होता रहता है, गिरता रहता है उसमें. काम थोडं रोटेट करू शकता का? हाँ, अभी ये जो देखो बच्चे दे रहे हैं, सब लोग ऑनलाइन स्टूडेंट देखिए. हाँ, ते चालू नको करू, गरम आहे ना, त्याच्यात थंड टाक. टेम्परेचर बघून घ्या सगळे. टाकून दे. हाँ, टाक. अभी सब आपको करना है, नीचे से बकेट से लेकर के सब आपको करना है. पूर्ण टाकू ना? नाही पण मग ते नको, त्याला खालून ऑइल लागतं ना, ते चालतं नाही. मग टाक ना, तू थंड टाक ना. गरम आहे तर थंड टाक. खूप गरम आहे हे त्यांच्यासाठी. ते बोटांना जे लागतं ना, हे बोटांना लागतं. एक मिनिट मला बघून एक सेकंड. गरम आहे, कपाळाला गरम लागेल, थोडं थंड टाक, जास्त नाही. आता त्यांना विचारा. हाँ, बस बस बस. जो हमारे हाथ को अच्छा लगता है उससे थोड़ा कम ही लेना है, क्योंकि यहाँ पे ये स्किन थोड़ी इतनी सेंसिटिव नहीं है जितना ये फोरहेड का स्किन पतला है. तो पुसायला फडका ठेवा इकडे. आता चालू करा. इथे जवळच ठेवा सगळ्यांना. करा चालू. चला आता चालू करा. कर बेटा, पूर्ण खाली जाऊ दे. हा, टेम्परेचर विचार त्यांना. जास्त गरम नाही ना? नाही. गाण्याला. स्टार्टिंग ते गाणं लावा ना. गाणं म्हणा चला. बस लावायचं. त्यांचाच मोबाईल आहे, त्याच्यातच चालू करा ना. सेंटरला पाहिजे ना. तुम्ही इकडे सरकता का थोडं ह्या साईडला? नाही आता बरोबर आहे. पकडावं लागेल फक्त आपण एकाला. मान पकडायची आणि इकडे तिकडे करायची. त्यांना काही नाही सांगायचं, तुम्हाला पाहिजे तसं करायचं. बसून घे खाली पेन हां. ऍडजस्ट कर. जास्त हळूहळू कर. बरोबर होतं. ऐका ना, तुम्ही सोडून द्या ते, हां. सोडून द्या ते परत होतं. हे बघा, आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. बस, ठीक आहे. सर टेम्परेचर थोडं वाढवलं चालेल. आता याच्यात थोडं ते तेल गरम टाकायचं. गरम आहे की थंड आहे? ठीक आहे ना, कर गरम त्याच्यात. आता हे पहा, हे जे आहे ना याच्यापेक्षा किंचित. एक्झॅक्ट स्पॉटला इथे नाही लागत आहे, इथे लागलं तरी ठीक आहे का? ते आजकाल थंडी आहे ना, हे याचं जे टाकतो ते लगेचच थंड होऊन जातं.
नाही नाही हे नाही, नाही. तेल कुठे पडलं हा पाहिजे मध्यभागी हो पूर्ण मध्यभागी इथे पडलं पाहिजे आणि डोळ्यात पण नाही गेलं पाहिजे. इकडे बघा 1 असं हे हलवून घ्यायचं. झोपला तो. ओपन करून झोपला म्हटलं, रेकॉर्डिंग चालू आहे. सर पण झोपले होते. त्यांचं तर जास्त एक्सटेंड झाला 20 मिनिट ठेवा. साडेसात मिनिट. मी मध्ये पॉज करून ठेवलं होतं, मे बी 10 मिनिट झाले असेल. किती मिनिटाचा ठेवायचं असतं? 30 मिनिट. म्हणजे तेच परत रियूज करायचं का ऑइल? 2-3 जणांना यूज करू शकतो. नाही तसं नाही, म्हणजे आता हेच ऑइल परत कोमट करायचं आणि परत टाकायचं. तसं शेअरिंग नसतं करायचं. आपण जे शिकलो ते कॉन्सेप्ट तर पण काय करायचं. पण मग एक बरोबर आहे, ते शेअर जर केलं ना तर जो स्किन इन्फेक्शन आहे तो सर्क्युलेट होईल. म्हणजे मग लोक म्हणतील का यांच्यामुळेच मला फंगल इन्फेक्शन झालं किंवा सोरायसिस सारखा आजार. आपण ऑथेंटिक ह्याच्यानेच तुम्ही प्रॅक्टिस करताय का? प्रॅक्टिस करता कुठे? हां नाही अजून नाही. तुम्ही कुठून इथूनच येतात का? नाशिकमध्ये असेल. नाशिकला असतो फक्त मी प्रॅक्टिकलच्याच दिवशी येते, पण बाकी इतर दिवस माझा जॉब असतो. ओके.
मला पण जमत नाही. माझं फार्मा एजन्सी गोळेपल्लीमध्ये ना, तर त्यामुळे मी बाहेरच असतो, आउट ऑफ ऑफिस. काय नाव? झेन स्टार फार्मा माझ्या फर्मचं नाव, आणि नवनाथ ठाकरे. नवनाथ. ॲक्च्युली BMS केलं अगोदर, परंतु प्रॅक्टिस केलीच नाही. BMS केलं? हां, अरे बापरे. परंतु मार्केटिंगमध्येच असल्यामुळे मी अबॉटला होतो MNCमध्ये. काय करायचंय, नाट्य कर्माचं प्रॅक्टिकल करायचंय. हा, तर मग प्रॅक्टिकल आपलं राहून जाईल, त्याला खूप वेळ लागेल आपल्याला. काय सांगायचं राहिलंय का? हा, तर चला सांगू. मॅडम सांगतील आता तुम्हाला. क्लास वेगळा घेऊ ना आपण, थेअरी क्लास वेगळा घेऊ, आता प्रॅक्टिकल करून घेऊ. हे बघ, आता हे बोटांना असं कर, कानाला. हे बघ, असे 2 बोटं असे इकडे बघ, 2 बोटं अशी कर, 2 बोटं इकडे बघ. हे बघ, हां, शाबास. प्रेशर दे, प्रेशर. शाबास. वरपर्यंत घ्यायचं. इकडे बघ, हे पाय, इथे टच करायचे, इथे वरपर्यंत टच. हां, शाबास. दोन्ही हात दोन्ही कानांना करत. हां, दोन्ही करायचं. आता हे असं कर, इथे इकडे बघ, हे असं अंगठ्याने. हां, दोन्ही अंग. हां, असं इथे मध्ये. हां, हे बघ इकडे. हां, आता इकडे पुढे घेऊ. आता इकडे. हे झालं सगळं पूर्ण. पुढपर्यंत यायचं, ह्या बाजूनी त्यापर्यंत बाजूपर्यंत जायचं. माझी अंगठी लागते का तुम्हाला? माझी दाढी तुम्हाला? नाही, अंगठी नाही लागत ना. All students, आता डबल चिनसाठी असं करतो. हां, शाबास. वरपर्यंत हेच पूर्ण पुल करायची, स्किन पूर्ण पुल कर वरच्या बाजूला. आता हे केलं का असं? हां,
कर, प्रेशर कर. सुरुवातीला काय करायचं, ज्यावेळेस स्टार्ट करते ना तेव्हा थोडं प्रेस झालं पाहिजे आपल्या हात. कानापर्यंत शेवटपर्यंत ये. बस तिथपर्यंतच बस. आता इकडे करायचं आहे पहा, 2 अंगठे असं अल्टरनेट. हां, प्रेशर ते प्रेशर. घाई नको करू एवढं ओढायची. पूर्ण अंगठा घट्ट चिटकला पाहिजे. इकडे बघ, हे बघ. हां, आता इकडे. अल्टरनेट. आता गाते दोन्ही हाताने फक्त चिक्स खेच वरती. आता दोन्ही बोटं हे बघ इकडे. 2 बोटं घे, 2 बोटं. हां, शाबास. घे वरती खेचून इथपर्यंत, मध्यभागपर्यंत यायचं. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आयब्रोजला पकडून. हां, शाबास. घे खालपर्यंत शेवट. हां, व्हेरी गुड. अलगद. हां, आता हे बघ, हे 4 बोट आहेत ना, अशी खेचायची स्किन जशी चेहऱ्याच्या. हां, अल्टरनेट कर. थोडं प्रेशर कर. प्रेशर पॉईंट हे बघ, इथून सुरुवात कर. हे क्लॅव्हिकलमध्ये लिम्फ नोड. हां, जोरात दाबायची तिथून. नाही, तिथेच 2च पॉईंट. हे बघ इकडे बघ, हे 2 आहेत ना, हे हाडं त्याच्या इथे जोरात दाबायचे. हां हां. आता दोन्ही कानाच्या फक्त पाया जोरात दाबून धर. हां, जोरात. हां, आता इकडे बघ. आता इथे हे बघ. इथे कॉर्नर, लिप कॉर्नर, नोज कॉर्नर. हो, झालं. आता इथे काय बरोबर मध्यभागी एंडला. इथे घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथे मध्यभागी एकावर घेऊ असं. हां, वर तिथे एकदा प्रेस कर मध्यभागी. मग तिथून खाली येऊन मग आता इथे जे ना इथला नाही, तिथून आता खाली येऊन असं. आता इथे दोन्ही बाजूचे पॉईंट असतात. आता मग अशा आपण हा इथला कॉर्नर घेतला, इथला कॉर्नर घ्यायचा. मग इथल्यानंतर ह्या इथले पण पॉईंट असतात. इथले तू इथले दाबले, इथले बाजूचे त्याच्यानंतर हे इथले झाले का.
फिरून नाही उलट थोडंसं प्रेस करायचं. तिथून पुन्हा इकडे येऊन असं इथून खाली डायरेक्ट मग इथे जायचं. म्हणजे लिम्फॅटिक डक्ट असं ना तिथे इथे प्रेस करायचं थोडंसं असं हलवायचं. प्रेस करायचं. हे बरोबर. ठीक आहे, छान. ओव्हन मधून गरम करून आणलेलं आहे. ठीक आहे. ए अरे चला या, कम हियर, चला. कम हियर. बघून घ्या. आता थोड्या थोड्या चुका काय केल्या त्या तुमच्या लक्षात येईल. चला सगळेजण बरं का, तुम्ही नंतर करा ना, अजून परत राहू दे तसंच त्यांना इकडे येऊ द्या. आता ह्या बोनला काय म्हणतात, क्लॅव्हिकल बोन म्हणतात. हे जे याला ड्युटी बोन म्हणतात. आता मी सुरुवातीला इथे दोन्ही माझे जे बोटं आहेत, आता मला हे सोपं वाटतं. हे असं पकडून वेगळा थोडासा प्रेशर जातो. आता हे दोन्ही यांना मी थोडंसं इथे प्रेस केलंय. डोळे बंद कर, शांत झोप. दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 1, 2, 3, 4. हे सगळे लिम्फ नोड्स सगळे पूर्ण ड्रेन आउट होतील. 4, 5, 6. आता जर असं नसेल तर ते असं फिरेल. 2, 3, 5 बोटं. पण सुरुवातीला जेव्हा मी हे करेल तेव्हा इथे प्रेस होईल. 1, हा इथे आल्यानंतर मग हा 2. तसं फास्ट होईल. आता 1, 2, 3, 4, 5. फक्त सुरुवातीला मी जेव्हा सुरू करते तेव्हा हलकासा इथे प्रेशर आहे. हे पूर्ण याला क्लॅव्हिकल बोन म्हणतात. हां, तर याला इथे सगळं आपल्याला ड्रेन आउट करायचं आहे. सगळं क्लॉकवाले सगळं हे करायचं आहे. आता याच्यानंतर मी माझे दोन्ही हात शेवटपर्यंत बॉडीला ऑफ द बॉडी नहीं होना, ऑफ द बॉडी हाथ नहीं जाएंगे। फिर इसको करके ये हाथ मेरे गया यहाँ पर, तो मैंने इसको थोड़ा सा यहाँ पर किया है ना, पेशेंट को कंफर्टेबल पोजीशन देना है। तो यहाँ से मैंने क्या किया, ये देखो ये है बा, मेरा हाथ कौन सा टच है, पूरा जितना ज़्यादा से ज़्यादा हाथ टच है। आप क्या कर रहे हो, इतना इतना ही कर रहे हो, 3 ही उंगली कर रहे हो, 4, ऐसा नहीं करना। यहाँ से देखो अभी हमारा जो मार्किंग है ये क्लैविकल बोन है और यहाँ पर ये मैंडिबल है, ये दो हमारे, तो यहाँ से मैंने हाथ लिया क्लैविकल से और यहाँ तक मैंडिबल तक। फिर यहाँ से ये है मास्टॉइड प्रोसेस, ये जो है ये जो हड्डी होती है दिस इज मास्टॉइड प्रोसेस। यहाँ से स्टर्नोक्लीडोमास्टॉइड, ये जो मसल है ना आपको ये दिखाई देता है, ये मसल देखो, ये इस मसल का नाम है। यहाँ से शुरू होकर ये आप अपना अपना खुद का यहाँ पर देखो, ये देखो, इसको हड्डी को पकड़ो, ये स्टर्नोक्लीडोमास्टॉइड, ये मास्टॉइड प्रोसेस से स्टार्ट होता है और यहाँ पर क्लैविकल में स्टर्नोक्लीडो मतलब क्लैविकल एंड मास्टॉइड, स्टर्नम क्लैविकल और ये मास्टॉइड। तो ये जो है यहाँ पर पूरा यहाँ से किया, ठीक है। देखो मेरा हाथ कैसा है, पूरा ज़्यादा से ज़्यादा हाथ का पोर्शन यहाँ पे चिपका हुआ है। अभी तक मैंने ऑफ द स्किन नहीं किया, दोनों हाथों को किया है क्या, नहीं किया है। दिस इज 1, देखो यहाँ खींचना है ना, जहाँ तक ये देखो नस, ये पूरा ब्लड ऊपर की तरफ आ रहा है, तो ये हाथ उठने से पहले यहाँ दूसरा चालू होना चाहिए, फिर यहाँ से शुरू होगा, फिर यहाँ से देखो, यहाँ से, ठीक है। ये 1, दिस इज 2, 3, पूरा यहाँ पे खींचा हुआ है, तभी मैंने शुरू किया। 4, 5, 10 का सेट आपने काउंट करना है। अभी ये पोर्शन मेरा पूरा हो गया, अभी इसका ये पोर्शन हुआ है, अभी ये पोर्शन मुझे लेना है, तो धीरे से यहाँ आएंगे। 1, 2, 3, 4, अभी मैं 5 का सेट करती हूँ, लेकिन 10 का सेट करना है। अभी हल्के से, इनको कुछ नहीं करना है, हमको कुछ करना है। 1, हमारा यहाँ लोअर मार्किंग क्लेविकल है। 2, 3, 4, 5। अभी ये हिस्सा यहाँ पर ये पूरा आता है ट्रक किया। यहाँ पर अगर देखेंगे, यहाँ पे आपको थायराइड ग्लैंड दिखाई दे रही, देखो ये बटरफ्लाई शेप का, ये थायराइड ग्लैंड इसको चिपका हुआ है। तो यहाँ पर थोड़ा सा धीरे से करेंगे। ये क्लेविकल यहाँ से स्टार्ट हुआ, 1, 2, 3, 4 एंड 5। अभी हल्के से हल्का 1, 2, 3, दिसतंय हे सगळं वरती ब्लड जाताना दिसतंय, पूर्ण ड्रेन आउट होतंय। 2, 3, 4, 5। अभी मुझे तेल लेना है, तो हाथ मैंने यहीं पे रखना है, ऑफ द ग्राउंड, पूरा ऐसा नहीं करना है। तेल लेना भी है, तो ये हो गया। अभी 1, 2, 3, हे बाई कसे सगळ्या नसा कशा ताणल्या, पूर्ण त्याच्यातलं ब्लड वरती जातं।
3 4 5। अब ये कान के पीछे 1 2 3 4। आपका टच कैसा होना चाहिए? मैजिक टच। सिर्फ ये अभी आप कर रहे हो मुझे, लेकिन जब आपको ये प्रैक्टिस से 1000 बार आप जब ये पूरा नाट्यकर्म का फेशियल करेंगे तब जाके आप में उतना शक्ति आएगी। द टच शुड बी वेरी कंफर्टेबल, मैजिक, हीलिंग टच। क्या बोलते हैं उसको? हीलिंग। अभी कोई भी जल्दी नहीं है। देखो 1 2। एक है कि ये हाथ को टच है एक स्किन को, तभी मैंने यहाँ से स्टार्ट किया। इसको हाथ को कब उठाया? जब यहाँ तक। तो ऐसा कभी नहीं होना कि दोनों हाथ शरीर ऑफ द स्किन है, ऑफ द बॉडी है। तो ये हो गया। अभी ये जो दोनों कान है, पेशेंट को कुछ नहीं करने के लिए, सब हम करेंगे। देखो ये यहाँ तक उंगलियाँ, दोनों को उंगलियाँ यहाँ पे टच होगी, यहाँ से ऊपर की तरफ टच होगी। तो जहाँ पर प्रेशर कैसा करेंगे? देखो ये यहाँ पर दबाएंगे, यहाँ ऊपर जब मिलेगी तब दबाएंगे, फिर यहाँ से दबाएंगे, फिर ऊपर यहाँ तक दबाएंगे, फिर 3 4 एंड दिस इज 5। ये अभी कान का जो मसाज है यहाँ पर पूरा ऐसे ऐसे करेंगे। फिर यहाँ पर ये जो है 1 ये 2 ये देखो 3 दिस इज 4 दिस इज 5। आता हे कान आहे असे खाली ओढायचे, हे कान वरती ओढायचे। इसको नीचे खींचना है, इसको ऊपर खींचना है। ये नीचे खींचेंगे और ये ऊपर खींचेंगे। अब सबसे पहले यहाँ पर एक पॉइंट है। अगर आप देखो यहाँ पर सब लोग हाथ लगाओ, अपने अपने हाथ लगाओ और आ करो। तो आकर थोड़ा सा, हाँ देखो यहाँ खड्डा आया एक खड्डा। दिस इज़ अ वेरी इंपॉर्टेंट पॉइंट। बंद करा, तोंड बंद करा, हाँ इस पॉइंट को दबाएंगे। ये वेरी इंपॉर्टेंट पॉइंट है, ये स्प्रिंग पॉइंट। 1 2 3 अपोजिट साइड 1 2 3। अब ही जी कानाची पाळी आहे ती कानाच्या पाळीने कान बंद करायचा। 1 दिस इज 2 दिस इज 3। अभी यहाँ हो गया 1 दिस इज मैंडिबल। ये बोन का नाम क्या है? दिस इज मैंडिबल। अब यहाँ पर मैंडिबल बोन में दिस इज 1 दिस इज 2 3 4 5 6। बस अभी पूरी हाथ से पकड़ा हुआ है। यहाँ पर दोनों मैंने ये पॉइंट को दबा दिया है। ये देखो ये क्या है? डबल चिन जो आती है वो डबल चिन को हम लोग करेंगे। ठीक आहे। सगळ्यात चांगला कॉन्टॅक्ट, स्किन कॉन्टॅक्ट तुमचा झाला होता बरं का। आणि कुणाचा झाला होता? यांचा पण छान झाला होता, तुमचा पण छान झाला होता, पूर्ण स्किन कॉन्टॅक्ट। शुभाने पण छान केलं, मनीषाने नाही केलं मला। चला का 1 2 3 4 5 बस 5 झाले। अभी ये पॉइंट है, देखो अभी इसको ऐसे करना है, फिर ऐसे करना है। 1 अभी मेरे चारों उंगलियां यहाँ पर धसी हुई है। चारों उंगलियां ऐसे करके ऐसे ऐसे नहीं कर रही हूँ मैं, ऐसे ऐसे कर रही हूँ। जब यहाँ पर पॉइंट था यहाँ नीचे कर रही थी, फिर अभी यहाँ पर पकड़ा हुआ है। अभी दिस इज 1 पूरी तरह से 2 3 4 5 एंड 6। अभी यहाँ पर दिस इज 1 पूरा, ये देखो लिप का पूरा तक 2 3 4 5। अभी जो मैंने शुरू किया ना, जहाँ से थोड़ा सा हल्का सा प्रेस देके प्रेस करके छोड़ना है। देखो ये थोड़ा सा प्रेस करके छोड़ना है। कसं फीलिंग है? प्रेस करके छोड़ना है। ये प्रेस करके स्टार्ट विद द लिटिल बिट प्रेस एंड लीव विद द लिटिल बिट प्रेस। यहाँ देखो करके करना। अभी यहाँ से छोड़ा, यहाँ से छोड़ा। तो ये देखो अभी प्रैक्टिस है तो जल्दी जल्दी कर सकते। देखो 1 2 अभी प्रैक्टिस है, मुझे कर सकते, लेकिन आपको शुरू में इतना नहीं करना है। अभी ये देखो हाथ मैंने ऊपर उठाया क्या? नहीं, ठीक है ना। देखो पूरा स्किन ऊपर खींच रहा है। फिर देखो ये यहाँ से देखो ये ऐसे होके ऐसे होकर के ऐसे होकर के ऐसे होकर के। अब फास्ट बोलेंगे तो देखो
कसं केलंय हे पाही पूर्ण बॉर्डर ये क्लॉकवाइज एंटी क्लॉकवाइज। फिर ये देखो चारों उंगलियां यहाँ पे ये आईब्रो से लेकर के धीरे से, एकदम धीरे से, ठीक है ना। दिस इज क्लॉकवाइज, दिस इज एंटी क्लॉकवाइज। फिर ये जो रिंग फिंगर है, रिंग फिंगर का एकदम हल्का सा, एकदम जेवढं कमी, जितना कम से कम टच करेंगे उतना ज़्यादा इफेक्ट है। वो कम से कम टच, एंटी क्लॉकवाइज, क्लॉकवाइज, एंटी क्लॉकवाइज। और यहाँ पे 8 का फिगर निकालना है, 8 दोनों हाथों से 8। यहाँ पे रिंकल्स नहीं आएंगे। फिर अभी देखो ये फिर दोनों उंगलियां रखा, अभी मैंने हाथ देखो यहाँ से है वो यहाँ से आ गया। अभी ये जो हड्डी है यहाँ पर ये पॉइंट हमको दबाना है। देखो ये देखो जहाँ से स्टार्ट हो रही है हड्डी यहाँ नीचे, ज़्यादा ज़ोर से नहीं दबाना। दिस इज़ 1, दिस इज़ 2। फिर हाथ यहाँ पर आ गया, यहाँ पर 1, दिस इज़ 2। फिर यहाँ पर दिस इज़ 1, रिलीज, दिस इज़ 2। फिर कॉर्नर ऑफ लिप्स, दिस इज़ 1, दिस इज़ 2। फिर 1, दिस इज़ 2। फिर यहाँ पर दिस इज़ 1, ये हो गया, मिडल में हो गया, यहाँ पर हो गया, ये यहाँ पर हो गया, ठीक है। अब ये हो गया एक सेट। ऐसे 3 सेट करना है। 10 मिनट तक चेहरे का अच्छे से मसाज। अच्छा, बैक मसाज के ये बैक पॉइंट नहीं दिखाया मैंने आपको, ये देखो ये यहाँ पर क्या करना है, यहाँ पर ऐसा करके ये ऐसा जा करके पूरा ऊपर तक, ये नहीं किया ना आपने। हाँ, ये बैक, ये तो फ्रंट हो गया गले का, ठीक है ना। तो ये बैक का मसाज देखो, ये करके देखो, सबसे रिलैक्सिंग। ये ऊपर की तरफ ले रही हूँ मैं। देखो ये जो हाथ है ना, यहाँ नीचे से स्पाइनल कॉर्ड के ऊपर से ले रही हूँ। ये देखो, ये सबसे रिलैक्सिंग है ये, ठीक है। ये हो गया स्नेहन। अभी स्वेदन के लिए, हाँ, अब स्वेदन हो गया है। जिसका जिसका स्वेदन हो गया है उसके ऊपर अभी नाक में, अच्छा तू वाफ क्यों गया?